महालक्ष्मी सरस महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालणारं उमेद अभियान आणि विविध अभियानाच्या माध्यमातून बचत गटाचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं एक मोठी बाजारपेठ आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आता हा ब्रँड एस्टॅब्लिश झालेला आहे। कुठल्याही शहरामध्ये महालक्ष्मी सरस आपण घेतल्यानंतर लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आणि राज्यभरातनं बचत गट हे त्या ठिकाणी येतात, चांगला व्यवसाय करतात। आता नुकताच नवी मुंबईमध्ये देखील जवळपास 22 ते 25 कोटी रुपयाचा व्यवसाय हा बचत गटांनी केला। वेगवेगळे प्रयोग याच्यामध्ये होत आहेत। आत्ता मी भेटलो अतिशय सुशिक्षित अशा प्रकारच्या महिला, फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतलेल्या महिला या देखील आता बचत गटाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभा करतायत, लखपती दीदी बनतायत आणि त्या सगळ्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग देतो आहे। आणि म्हणूनच मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो। मुंबईतल्या या महालक्ष्मी सरसमध्येही प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे। इथे खाद्यपदार्थांपासून तर विविध ज्या आपल्या गरजा आहेत याचे सगळे दर्जेदार अशा प्रकारच्या गोष्टी आहेत। तमाम मुंबईकरांना मी विनंती करतो की एकदा येऊन तर बघा। तुम्ही इथे आलात तर पुढच्या वर्षी वाट पाहाल महालक्ष्मी सरस कुठे आहे। तर लाडक्या बहिणींच्या लखपती दिदीमध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्ही जी उमेद संकल्पना आणलेली होती, प्रचंड मागणी आहे, संख्या वाढवायची मागणी देखील आता पुढे येते। निश्चितपणे अतिशय चांगलं काम चाललेलं आहे। लाडक्या बहिणीचे टार्गेट आम्ही आता वाढवतो। 50 लाखावरनं 1 कोटीवर आम्हाला जायचं आहे आणि आमचे मंत्री जयकुमार गोरे असतील, कदम असतील आणि सगळी आमची टीम असेल, ही टीम आता याच्याकरता पूर्ण ताकदीने मागे लागली। पुणे जिल्ह्यातली जी घटना आहे ही अतिशय निंदनीय, अतिशय दुःखदायी अशा प्रकारची घटना आहे। 3-3.5 वर्षाच्या चिमुकलीवर 65 वर्षाच्या नराधमानं त्या ठिकाणी अत्याचार केला आहे आणि तिचा खून देखील केलेला आहे। आरोपीला अटक झालेली आहे। आरोपीचे अशा प्रकारचे जुने संदर्भ देखील त्या ठिकाणी दिसत आहेत। एकूणच या घटनेतनं समाजामध्ये मोठा रोष आहे। सगळ्यांनाच या घटनेमुळे त्या मुलीच्या बद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल प्रचंड हळहळ वाटते। आरोपीला अटक तर केलीच आहे, पण मी आश्वस्त करू इच्छितो की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा संपूर्ण हे प्रकरण आम्ही नेऊ। स्पेशल त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्ट तयार करायला आम्ही हायकोर्टाला विनंती करू। स्पेशल पब्लिक प्रॉसिक्युटर देऊन कमीत कमी वेळात या नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी कोर्टापुढे आम्ही करणार आहोत। अरे एका वेळी एक जण बोला नाही। विरोधकांकडून आरोप सर, विरोधक या घटनेनंतर राजकारण करतायत, महाराष्ट्र असुरक्षित आहेत, महिला असुरक्षित। मला असं वाटतं हे इनसेन्सिटिव्ह आहे। प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधून काढणं यापेक्षा वाईट दुसरं काही असू शकत नाही। काही गोष्टीत तरी संवेदना बाळगली पाहिजे। मला असं वाटतं ठीक आहे ते काय करतायत, पण राज्य सरकार जे केलं पाहिजे ते नक्की करेल। जे काही या ठिकाणी मोबाईलवर जे मेसेजेस आले त्या संदर्भात यापूर्वीच आपल्याला कल्पना देण्यात आली होती की अशा प्रकारचा प्रयोग केला जाणार आहे। आपल्या सगळ्यांकरता ही आनंदाची गोष्ट आहे की संपूर्ण शुद्ध भारतीय मेक अशा पद्धतीनं ही अलर्ट सिस्टीम तयार झालेली आहे। युद्धाच्या काळात, आपत्तीच्या काळात, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये आता आपल्याला अलर्ट देता येणार आहे। त्याचंच टेस्टिंग आज करण्यात आलं आणि ते पूर्णपणे यशस्वी झालेलं
आपण सगळ्यांनी बघितलं, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलवर त्या ठिकाणी अलर्ट आला, मेसेज आला, सगळ्या भाषांमध्ये तो आला. त्यामुळे मला असं वाटतं की भारताने डिझास्टर प्रिपेअर्डनेसमध्ये किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जो प्रिपेअर्डनेस आहे त्यामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारची कामगिरी केली आहे. सर, पंतप्रधान आज मोदींनी पत्र लिहिलेलं आहे. आज महालक्ष्मी सरस के माध्यम से ये जो प्रदर्शनी लगाई गई है, महाराष्ट्र सरकार के ग्राम विकास विभाग के माध्यम से महिला बचत गट के लिए एक बाजार के रूप में इसको देखा जाता है. इसके कारण महिलाओं को रोज़गार मिल रहा है, अपनी चीज़ों को बेचने का एक प्लेटफॉर्म मिल रहा है और लोगों को भी ये सारी चीज़ें पसंद आ रही है. महिला अधिकारिता में एक बड़ा कार्य इसके माध्यम से हो रहा है. पूना के भोर में जो घटना हुई है बहुत ही निंदनीय है. 3-3.5 साल की मासूम बच्ची के साथ 65 साल के व्यक्ति ने कुकर्म भी किया और उस छोटी सी बच्ची को मौत के घाट भी उतारा गया है. आरोपी को गिरफ्तार किया गया है. उसके खिलाफ फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाया जाएगा और हम मांग करेंगे कि इस प्रकार के आरोपी को मृत्युदंड की सज़ा मिले. आज आपके मोबाइल्स पर जो मैसेजेस आए हैं, एक प्रकार से भारत सरकार ने हमारा डिजास्टर प्रिपेयर्डनेस, वॉर प्रिपेयर्डनेस, इस दृष्टि से मैसेज डिसिमिनेशन की सिस्टम का टेस्टिंग किया है. सबसे अच्छी बात यह है, ये पूरी सिस्टम शुद्ध भारतीय रूप से भारत में तैयार हुई है और मुझे लगता है कि भारत ने टेक्नोलॉजिकली एक कदम और आगे बढ़ाया है. हर व्यक्ति को किसी भी समय उसकी भाषा में अब भारत सरकार कम्युनिकेट कर सकता है. कल मुझे महाराष्ट्र दिन के अवसर पर प्रधानमंत्री मोदी जी ने जो चिट्ठी लिखी, मैं उनका बहुत आभार व्यक्त करता हूं. ये एक संदेश समूचे महाराष्ट्र के लिए है. उनकी संवेदनाएं महाराष्ट्र की संस्कृति के प्रति, महाराष्ट्र की भाषा के प्रति और महाराष्ट्र की जनता के प्रति तथा महाराष्ट्र के विकास के प्रति उनकी प्रतिबद्धता इस पत्र के माध्यम से हमको देखने को मिलती है. मैं उनका आभार भी व्यक्त करता हूं और मैं उनकी चिट्ठी का जवाब भी उनको जल्दी ही लिखने वाला हूं. काल माननीय पंतप्रधान महोदयांनी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मला जे पत्र लिहिलेलं आहे, मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल, मराठी भाषेबद्दल, महाराष्ट्राच्या विकासाबद्दल त्यांना जी संवेदना आहे, त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या प्रति जो आदरभाव आहे तो या पत्रातनं प्रदर्शित झालेला आहे. त्यांची जी महाराष्ट्राच्या प्रति कटिबद्धता आहे तीही यातनं प्रदर्शित झाली आहे आणि ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत तेही यातनं प्रतिपादित झालेलं आहे. त्यामुळे तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने माननीय पंतप्रधान महोदयांचे मी मनापासून आभार मानतो आणि लवकरच या पत्राचं उत्तर देखील मी त्यांना लेखी पाठवणार आहे. तर नराधमाला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी खरं त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केली. घटनेतून समाजात मोठा रोष निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा देण्याचे प्रयत्न असल्याची माहिती यावेळेस मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.